हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, ज्यांनी आपले जीवन शिक्षण आणि ज्ञानार्जनासाठी समर्पित केले. शिक्षक दिनाचा इतिहास जाणून घेताना डॉक्टर राधाकृष्णन यांच्या योगदानाला समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूमध्ये झाला. ते एक प्रख्यात तत्त्वज्ञ, विद्वान आणि कुशल राजकारणी होते. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. जेव्हा ते भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर डॉक्टर राधाकृष्णन यांनी नम्रपणे उत्तर दिले की माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी जर हा दिवस सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अधिक आनंद होईल. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे 1962 पासून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात झाली. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.